तर शक्य असेल तर की तुम्ही 8व्या 9व्या 10व्या ह्या 3 महिन्यात लावायच्या. 3 महिन्यात की लावायच्या. 3 महिन्यात जर की लावल्या तुम्हाला तर 100% तुम्हाला रेट गावण्याचं चान्सेस आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमधून आपण केळी परवडते का, केळी कधी लावली पाहिजे ती, कधी लावल्यानंतर तुम्हाला योग्य रेट भेटेल, एकरी केळीला खर्च किती येतो, तसंच केळी पिकाला जमीन कशी वापरायची, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी सगळी माहिती देणार आहे. तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून आपलं शेती संबंधी व्हिडिओ अपलोड झालेल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटेल. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा येतो केळी पिकासाठी जमीन कशी पाहिजे ती. बऱ्याच जणांचा प्रश्न हे येतं, त्या प्रश्नाला आज मी उत्तर देणारच आहे. आपल्याला सगळ्यांना पर्सनली तर मेसेज करायला टायमिंग नाही एवढा, त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगणार आहे. तर आपल्याला केळी पिकाला जमीन फक्त बेंदाडाची वापरायची नाही. जमीन आपल्याला काळी असली तरी चालते, मुरमाटी असली तरी चालते, फक्त बेंदाडायची. म्हणजे ज्या रानातून वापसा आपण बघतो ओलावा टिकून राहतो सारखा, आपण पाणी सोडू किंवा नाही सोडू केळीच्या पिकामध्ये ओलावा राहणार. एक सरी जर आपण भिजवली कशी तर दुसरी सरी ओली होती, तसली जमीन अजिबात केळी पिकाला वापरायची नाही. मग तांबडी असेल तर चालेल, मुरमाटी असेल तर चालेल, काळी असेल तर चालेल, चिकनी जी असेल तरी चालेल, सगळ्या बेस्ट जमिनी केळी पिकासाठी राहणार आहे त्या. आणि फक्त जमीन जी आहे ती आपल्याला चुनखडची एक थोडीशी वापरायची नाही. चुनखड ज्या रानात जर जास्त असेल तर चुनखडच्या रानात खादगी जास्त आपटे करत नाही रोप. शक्यतो चुनखड 100% असं रानात कोणाची जास्त नसतात, एक 5-10% असतात. त्यामुळे तुम्ही काळी तांबडी कुठली बी जमीन वापरा, काही सुद्धा अडचण नाही, फक्त बेंदाडाची वापरू नाही. झाला जमिनीचा प्रश्न मिटला. आता दुसरा प्रश्न कशाचा, आता आपण रोपाचा प्रश्न सोडू. तर रोप कुठली वापरली पाहिजे ती, सगळ्यात महत्वाचा टप्पा अजून ती सुद्धा येतो, रोप कुठल्या कंपनीने वापरायची. कारण रोपाचं नियोजन व्यवस्थित असेल तर पुढं आपलं पीक एक नंबर येणार आहे. तर रोप वापरताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जैन कंपनीचं रोप वापरायचं. आता जैन कंपनीचं रोप शक्यतो शेतकऱ्यांना भेटना झालंय. काय झालंय, भरपूर जणांची लागवड करत आहेत. कधी जैन कंपनी म्हणजे जी प्रोसेस आहे त्यांची चालू आहे पुढं, पण शेतकऱ्यांना भरपूर रोपं मिळत जात नाही. ती काहीतरी अडचण येते. ते बुकिंग आधी 3-3 महिने करावं लागते, तेव्हा रोप भेटतंय 3-4 महिने. बाकीच्या व्हरायटी आहेत त्या लगेच भेटून जाते ते. मग आपल्याला केळी लावायची म्हणल्यावर आधीच नियोजन करायचं, आधीच आपल्याला जैन रोपाची बुकिंग करून ठेवायची. मग आता बरेच जणांना प्रश्न पडणार, आता जैन जर नाही भेटली एकदम केळी लावायची, मग बिगर जैन नाही भेटल्या मग केळीच लावायची नाही का? तसं नाही शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही दुसरी सुद्धा व्हरायटी लावू शकता. जैनचं रोप साधारणतः 19-20 रुपये बुकिंगला असतं, आपल्याला 20 रुपयापर्यंत असेल. आणि साधारणतः दुसरं जर रोप धरायचं म्हणलं तर G9 व्हरायटी सुद्धा एक नंबर आहे. म्हणजे G9 व्हरायटीमध्ये सुद्धा चांगली पिकं काढली, ती चांगलं अवरेज काढलंय. 40 टनापर्यंत 50 टनापर्यंत सुद्धा आपल्याला G9चं अवरेज निघतं. तर G9 मध्ये व्हरायटी भरपूर आहेत. आता कुठली लावायची, तर सगळ्यात बेस्ट व्हरायटी आली राजेशाही. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलाय म्हणून तुम्हाला सांगत आहे. दुसरी व्हरायटी आली बी किसान. तिसरी व्हरायटी विट्रोप्लॅन्ट. आणि आपल्याला मायक्रोसन सुद्धा व्हरायटी एक नंबर आहे केळी पिकासाठी. मायक्रोसन व्हरायटी ही सगळी जी रोप आहेत तुम्हाला 17 रुपयापासून बुकिंग चालू आहे. अर्जंट म्हणलं तर 8 रुपये नाही, जर बुकिंग केली तर तुम्हाला 16-17 रुपयाला सुद्धा ही रोपं भेटू शकते ती. तर तुम्ही ह्याच्यामधनं अजून भरपूर व्हरायटी आहे बरं का चांगले. माझ्या लावण्यात आलेल्या त्या ही फक्त व्हरायटी आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. जैन ही G9 व्हरायटी आहे का, ही लावण्यातनं माझ्या आले ते, म्हणून मी माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे की ह्या व्हरायटी मी वापरले तर ही व्हरायटी 100% चांगल्या आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त व्हरायटी अजून बी आहेत त्या, तुम्ही काय लावल्या नाही त्या. ती जर तुम्ही चूज करत असाल तर तुम्ही थोडासा अनुभव घेतला पाहिजे, कुणाच्या रानात जाऊन बघितलं पाहिजे तर व्हरायटी कशी आहे, मग तेव्हा लावू शकता तुम्ही. तर आता आपल्या रोपाचा प्रश्न मिटला. आता तिसरा प्रश्न आला आपला सगळ्यात महत्वाचा, की केळी पिकाला खर्च किती येतो. आता खर्च जर आपला झाला जास्त आणि उत्पादन कमी, आता उत्पादन किती मिळतं ते बी सांगतो, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केल्यावर परत अपूर्ण माहिती भेटते या, नंतर परत शेतकरी अजून पुढे जाऊन कन्फ्यूज होते या. आपण आता तुम्हाला साधारणतः खर्च किती होतो ते सांगतो. आता रोपासकट जर धरलं तर रोपाला आपल्याला रोप आणि आपलं जे इथं ते बेसळ डोस सगळं
जर आपण धरलं तर आपल्याला एकरी खर्च जास्तीत जास्त 1,40,000 आसपास, म्हणजे 1,50,000 धरून चाला. जास्तीत जास्त 1,50,000. तसं साधारणतः 1,30,000 पर्यंत सुद्धा भागू शकतं. जर पुढे जाऊन थोडंसं रोगाच्या समस्या आल्या किंवा निमेटोड सारखं जास्त जर रोग आलं किंवा करप्यासारखं रोग आलं भरपूर जास्त, तर थोडंसं अडचण येते. शक्यतो 1,50,000च्या वर माझ्या अंदाजानं खर्च गेला नाही पाहिजे. 1,50,000 ज्या भरपूर झाला की पिकासाठी खर्च. तर आता 1,50,000 आपल्याला काय काय करायचंय? तर 1,50,000 आपल्याला रोप येणार, आपलं जी बेसळ डोस येणार, परत नंतर आपण फवारण्या करणार, ती सगळं 1,50,000च्या आत तुम्हाला भेटणार आहे. दुसरं म्हणजे काय, खर्च आपल्याला 1,50,000च्या वरती जाऊन द्यायचा नाही. 1,50,000च्या वर जर खर्च गेला मग आपल्याला अडचण येणार आहे. त्या 2-2, 3-3 लाख जर खर्च केलं की येईल तर आपल्याला परवडत नाही. 1,50,000च्या आत तुम्ही किती बी, म्हणजे तुमचं 50 टनाचं म्हणलं तर टार्गेट 1,50,000च्या आत तुम्ही कंप्लीट करू शकता. 1,50,000 म्हणजे थोडं नाही. तर रोपं बिपं सगळं तुमचं धराट्यात, ड्रीप सुद्धा भागून जात आहे तुमचं. आणि आता मेन मुद्दा आला, हंगामी कुठला लावायचा केळीचा, योग्य हंगाम कुठला. हंगाम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना केळी पिकासाठी, लागवडसाठी हंगाम टार्गेट किती निघतं. तर शक्य असेल तर केळी तुम्ही 8व्या, 9व्या, 10व्या ह्या 3 महिन्यात लावायच्या. 3 महिन्यात केळी लावायच्या. 3 महिन्यात जर केळी लावल्या तुम्हाला तर 100% तुम्हाला रेट गावण्याचं चान्सेस आहेत. आता ती कसं रेट गावण्याचे चान्स, तर आपण जर 8व्या, 9व्या, 10व्यात लागवड केली तर आपली मे, जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे थोडक्यात पावसाळ्यात केळी काढायला ती 10 महिन्यात हार्वेस्टिंग माल झाला पाहिजे ना केळीचा. 6 महिन्यात वेन झाली पाहिजे, जास्तीत जास्त 7 महिने, आणि 8, 9, 10 2-2.5 महिने केळी फुगायलासाठी चिकार झालं. 6 महिन्यात जर वेन झाली तर 9 महिन्यात सुद्धा केळी चालू होऊन 10व्या महिन्याच्या आधी एंड होतात. शक्य असेल तर तुम्ही ती केळी व्यवस्थित असेल तर 10 महिन्यात केळी एंड होती तुमची पूर्णपणे लावून माल पूर्ण. आता माझा प्लॉट ही चालू जा, आता तुम्हाला लाईव्ह सांगतो, ही आपण जुलैमध्ये एक 15-16 तारखेच्या आसपास लागवड केलेली होती. आता आपला माल बॉक्सला संपून 1 महिना, 1.5-2 महिना, म्हणजे माझे 10 महिन्याच्यात बाग ही हार्वेस्ट होऊन आपण खोडवा पेलाचं नियोजन केलंय. खोडवा पेला आपण एक्सपोर्टचं नियोजन केलंय. त्यामुळं आपल्याला काय करायचं तुम्हाला, की केळी पीक जे आहे ते लावताना चांगलं व्यवस्थित नियोजन करायचं, जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही काहीच. आपण खर्च तर करून करणार आहे, फक्त जास्त खर्च नाही. केळी पिकाला कसं आहे, जी पाहिजे ते घटक दिलं पाहिजे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतच जाईन. आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला, म्हणजे तुम्हाला माहिती भेटून जाईल. आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगितलं जमीन कसली वापरायची, रोपं कुठला निवडायची. तर पुढचा व्हिडिओ अजून मी तुम्हाला केळी पिकाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय जवान, जय किसान.